नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. आज सर्वत्र चर्चा आहे समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेला एल्विश यादव, बिग बॉस ओटीटीचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादववर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नोएडामध्ये एका रेव पार्टीमध्ये सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विश यादवसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण प्रकार जो आहे आता या संदर्भातली चर्चा समाज माध्यमांवर रंगू लागलेली आहे, तर मुख्य माध्यमांमध्ये सुद्धा या संदर्भातली चर्चा आता होताना पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाचं केंद्र दिल्ली असलं तरी महाराष्ट्रातही या गुन्ह्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात आरोपी असलेला एल्विश यादव याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपतीच्या आरतीला बोलावलं होतं, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या आता अडचणी वाढवलेल्या आहेत. हे प्रकरण असं आहे की रेव पार्टीमध्ये एल्विश यादव जिवंत साप आणि सापाच्या विषासह पार्टीमध्ये व्हिडिओ काढत होता. याची पोलिसांना माहिती देण्यात आली. यामुळे पोलीस तिथे पोहोचले आणि त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांचे असे म्हणणे आहे की या सर्व घटनेमध्ये एल्विश यादववरच हा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण हा यातला मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 5 ते 6 आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. यूट्यूबर एल्विश यादववर काय आरोप आहेत ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विषारी सापांच्या तस्करीचे त्याच्यावर आरोप आहेत. नोएडा एनसीआर मध्ये विषारी सापांचं विष पुरवणारी ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याचा सुद्धा त्याच्यावर आरोप आहे. नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यामध्ये एल्विशसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलिसांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. एक इंफॉर्मेशन मिली थी, उस इंफॉर्मेशन के आधार पे सेक्टर 49 की टीम और जो वन विभाग की टीम है इसके द्वारा ज्वाइंट ऑपरेशन किया गया. इस ज्वाइंट ऑपरेशन में 5 लोग जो है गिरफ्तार हुए हैं. उनसे पूछताछ की जा रही है. उनके पास से 9 सांप जिसमें कोबरा है और अन्य सांप है और लगभग 20 ml का स्नेक वेनम मिला हुआ है. उसको भी हम लोग सभी बिंदुओं की जांच कर रहे हैं. इसमें जो तहरीर है उस तहरीर के आधार पर अभियोग पंजीकृत किया गया है. इसमें सभी बिंदुओं की गहराई से जांच की जा रही है. जो भी इसमें दोषी है उसके विरुद्ध कठोर कार्रवाई की जाएगी. इसमें जो अभी पूछताछ चल रही है, जो भी इसमें बिंदु आए हैं, जिन लोगों ने अभियोग पंजीकृत कराया है उन्होंने बताया है कि इनके ही एल्विश यादव के ही थ्रू कोई संपर्क हुआ था और उसके थ्रू ही एक लड़का राहुल है उससे एल्विश का संबंध था और वहाँ पे ये लोग एल्विश के पास एल्विश से ही उसका राहुल का नंबर मिला, जैसा तहरीर में गौरव गुप्ता ने दिया है. और इस आधार पर हम सभी बिंदुओं की गहनता से जांच कर रहे हैं. जो भी इसमें दोषी होगा उसके विरुद्ध कठोर कार्रवाई. एल्विश ने भी पार्टी की है क्या? इनसे स्नेक वेनम देखिए, अभी प्राथमिक तौर पे कुछ भी कहना बहुत ही वो होगा. हर बिंदु पे हम लोग गहराई जांच कर रहे हैं. इतना कह रहे हैं कि जो भी इसमें दोषी होगा उसके विरुद्ध कठोर कार्रवाई. टीम हमारी गई हुई है. टीम हर चीज का परीक्षण कर रही है. हमने एक टीम बाहर भेजी हुई है जो इस बिंदु पे जांच कर रही है. इस केस में मुख्य आरोपी एल्विश यादव होंगे. रेव पार्टी हा मुद्दा आता चर्चेत आलेला आहे, कारण या संदर्भात आता एल्विश यादव हे प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत घेतलं जात आहे. या संदर्भात रेव पार्टी कशी असते हे आपण जाणून घेणार आहोत. निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धनराजजी, या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. मला सर्वात पहिला प्रश्न हा पडतोय की ही जी रेव पार्टी आता चर्चेत आलेली आहे, ही रेव पार्टी नेमकी असते कशी, थोडक्यात सांगा. रेव पार्टी म्हणजे साधारण संध्याकाळपासून सुरू होऊन पहाटेपर्यंत चालणारी, त्याला रेव पार्टी म्हणतात. आणि रेव पार्टी म्हणजे तिथे नशेचा चढता क्रम उपलब्ध असतो. त्याच्यामध्ये ड्रग्ज, दारू, बाकीचे काही नशीले पदार्थ, चरस असेल, गांजा असेल, अफीम असेल,
अशा प्रकारचे आणि मोठमोठे जे ड्रग्स आहे, हिरोईन म्हणा, बाकीचे रिफाईंड सगळे ते दिले जातात. जी अर्थात हा पैशाचा फार मोठा व्यवहार असतो. त्याच्यामध्ये खूप आता थोड्या दिवसापूर्वी गाजलेली आर्यन खानची केस, रेव पार्टीची, समुद्राच्या अगदी याच्यावर गेलेले, जहाजावर गेलेले लोक आपण बघितले. तर या दृष्टीने ह्या रेव पार्ट्या वाढत चाललेल्या आहेत. तरुणांमध्ये एक प्रकारची विकृतीकरण म्हणता येईल किंवा एक विकृत मानसिकता निर्माण होत आहे की आपलं टेन्शन घालवण्यासाठी, आपल्याला काहीतरी त्रास आहे, स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्याला असं काहीतरी नशेच्या आहारी गेलं पाहिजे. खरं तर पाश्चात्य संस्कृतीचा हा पडलेला औचित आणि विकृत असर आहे आपल्या लोकांच्या मानसिकतेवर असं म्हटलं पाहिजे. तिथे जेव्हा मंडे टू फ्रायडे लोक कामं करतात आणि फ्रायडे इव्हनिंग पासून त्यांची जी वीकेंड सुरू होते संकल्पना, त्यांना असं आहे की जे काही 5 दिवस आपण काम करतो त्याचं इतकं ताण आणि एवढं स्ट्रेस आपल्यावर झालेला असतो की ते सगळं घालून देण्यासाठी आपण 2 दिवस यथेच्छ मजा मारायची. म्हणजे त्याच्यामध्ये मग लैंगिक सुख असतील, त्याच्यामध्ये ड्रग नशा असेल आणि असं होता 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 आता या ज्या केसमध्ये सापडलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी सापाचं विष, त्याचंही याच्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं हे असं सापाचं विष देणारी रेव जी जी पार्टी. जी धनराजी याच मुद्द्यावर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सापाचं विष हा नशेचा नवा प्रकार आता या मुद्द्यानं उघडकीस आलेला आहे. ही नशा काय असते? सापाचं विष हा तसं बघायला गेलं तर नवीन प्रकार नाहीये. अशा काही विकृत घटना, काही गोष्टी, काही याच्यावरती लिटरेचर पण आपल्याला सापडतं. शिवाय काही सिनेमा पण होते. मला आठवतं ते अमरीश पुरी नावाचे नट होते, त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं विलनचं, की तो सापाला आपल्या जिभेला चावा घ्यायला सांगतो किंवा साप कसा जिभेला चावेल अशा प्रकारे साप धरतो. ते फोटोही खूप व्हायरल झाले होते. शेवटी कसं आहे की आपल्याला दारू पिली आता नशाच होत नाही, कितीही पिली तरी. त्यानंतर ड्रग घेतलं नशाच होत नाही. मग त्याच्यापेक्षा वरचं काय तर हे सापाचं विष. सापाचं विष हे जरी हिरोईन आणि बाकीचे मेंडेरिन वगैरे जे आहे या MD आपण ज्याला म्हणतो त्याच्या वरती नशेचं असलं तरी याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दुसरं एक कारण सांगितलं जातं. ते कारण असं आहे की वेमनॉलॉजी नावाचा जो मेडिकल उपचाराचा प्रकार आहे त्याच्यामध्ये कॅन्सरवर उपचार केला जातो. माझे मित्र आणि माजी मंत्री श्रीकांत जिचकार हे जेव्हा ब्लड कॅन्सरने ग्रस्त होते तेव्हा अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी या सापाच्या विषाचा, वेमनॉलॉजीचा आपल्यावर उपचार घेतला होता आणि त्यातून तो बराही झाला होता. जी तर हे प्रकरण मला सांगण्यासाठी एवढ्यासाठी महत्वाचं वाटतं की वेमनॉलॉजी तुम्ही जर घेतली किंवा वेमन घेतलं, सापाचं विष घेतलं कोबऱ्याचं, तर तुम्हाला इम्युनिटी डेव्हलप होते आणि ती इम्युनिटी कॅन्सरच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती म्हणून डेव्हलप होते. म्हणजे तुम्ही जर असं सापाला चावून 20 पर्यंत घेतलं, त्यापर्यंत जर गेला ड्रग घेता घेता, विषारी पदार्थ पचवण्याची शक्ती वाढता तर तुम्हाला कॅन्सरच होणार नाही. अशा प्रकारचं एक भ्रमिष्ट मेडिकल प्रचार. धनराजी मला मुद्दा असा म्हणायचा आहे की हे जे सापाला आपल्या जिभेवर चावून घेणं सापाकडून, हे आपण एका प्रकारे याचे गुणधर्म पाहिले तर कॅन्सर सारख्या रोगांवर हे उपचार सुद्धा साध्य होतं. पण याचा वापर नशा म्हणून जो केला जातोय पार्ट्यांमध्ये, संस्था ह्या पार्ट्या आयोजित करतायत, त्यांच्यात कायद्याची काही तरतूद आहे की म्हणजे हे बेकायदेशीर पद्धतीने चाललेलं आहे? त्या संदर्भात काय माहिती? नाही, तेच मी सांगत होतो की नशेची चढती जी पायरी असते ती चढता चढता कशी सापाचं विष, मग सापाच्या विषापर्यंत हे जाणं लोक आले पाहिजे ना. लोकांना हे पटलं पाहिजे की सापाचं विष हे जे आपण नशेली पदार्थ घेतो, अंमली पदार्थ, त्याच्यापेक्षा चांगलं असतं. आणि ते का चांगलं असतं? कारण ते असं प्रतिकारक असतं. अर्थात सापाचं विष सुद्धा अशा क्रूड पद्धतीनं घेणं हा गुन्हाच आहे आणि कायद्यामध्ये याच्यावरती तर दुहेरी कलम लागलेली आहे. आता नोएडाचा आपण तो FIR बघितला असेल की त्याच्यामध्ये साप हा प्राणी वन्य प्राणी असल्यामुळं ते त्या वन्य प्राण्याचं जे काही प्रतिबंध कायदा आहे त्याच्यामध्येही ही केस होते. आणि सापाचा नशा म्हणून तुम्ही वापर करता, तोही क्रुएल्टी टू स्नेक आहे, त्याचाही तसा ती कलम लागली जातात. शिवाय सापाचं विष हे तुम्ही नशेचं उत्तमोत्तम साधन म्हणून वापरता, म्हणून ते NDPS ऍक्ट मध्ये सुद्धा येतं. NDPS ऍक्ट हा
सगळ्या कलमांचा जर आढावा घेतला तुम्ही तर या सगळ्या केसेससाठी NDPS ऍक्ट हा एक प्रमाणभूत कायदा जी. भारताचा आहे. जी धनराजजी, मी आपल्याला थांबवतोय आणि एल्विश यादव हा कोण आहे आपण जरा प्रेक्षकांना सांगू, अधिक तपशील त्याच्या संदर्भातला माहिती देतोय मी ग्राफिक्सच्या माध्यमातून. जाणून घेऊया एल्विश यादव कोण आहे. एल्विश यादव हा बिग बॉस OTTचा विजेता आहे. एल्विश हा लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्याचे कोट्यावधीमध्ये यूट्यूबवर सबस्क्रायबर आहेत. यूट्यूबवर त्याचे 3 चॅनल आहेत. 3ही चॅनलच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई एल्विश करत असतो. एल्विशचा दिल्लीमध्ये आलिशान बंगला असून 2016 मध्ये यूट्यूबवर त्याने पदार्पण केलं होतं. धनराजजी, आपण आता एल्विसचा परिचय पाहिला तर ही जी पार्टी अशी आयोजित केली जाते यामध्ये खर्च हा जो असतो तो अमाप केला जातो, कोट्यवधींचा खर्च केला जातो. या पार्टींचा खर्च अंदाजे किती असावा? या पार्टीचा खर्च म्हणजे एका पार्टीचा खर्च कमीत कमी 15 ते 20 करोड रुपयापर्यंत असावा. एवढं याच्यामध्ये हे ड्रग मोठ्या प्रमाणामध्ये हायर व्हॅल्यूला विकलं जातं आणि सापाचं विष म्हटल्यानंतर अजून जास्त प्रमाणात ते विकलं जातं. पोलीस जेव्हा तपास करतील त्याच्यामध्ये याची एक्झॅक्ट किंमत माहिती पडेलच. इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की सापाचं विष हे ड्रग म्हणून वापरणं हा एल्विश यादव हे का करू शकला. त्याची जी पार्श्वभूमी सुरुवातीपासून आपण तपासली तर हा फेमस युट्यूबर आहे वगैरे वगैरे इथपर्यंत ठीक आहे. पण ते युट्यूबवर कशा प्रकारे त्याचे एवढे फॉलोअर्स झाले, त्याचे एवढे फॉलोअर्स हे कशासाठी आहे, दुसऱ्या काही माहिती युट्यूबवर देणाऱ्या सुद्धा बऱ्याचशा साईट्स आहेत. त्यात कायद्याची माहिती असेल, अजून दैनंदिन जीवनातली माहिती असेल किंवा आयुर्वेदाची माहिती असेल, योगाची माहिती असेल, तर ते युट्यूबर एवढे फेमस होत नाही. हे युट्यूबर का फेमस होतात? कारण त्याच्या बहुतेक युट्यूबच्या क्लिप ज्या मी बघितल्या त्या क्लिपमध्ये कुठंतरी असं विस्कळीतपणा, कुठंतरी काहीतरी ऍडव्हेंचरस, ज्याच्यासाठी तरुणाची मानसिकता हे प्रलोभित होईल आणि तरुण याच्याकडे प्रलोभनाने खेचला जाईल अशा प्रकारचं त्याची ती मोडस ऑपरेंडी आहे. म्हणून त्याचे एवढे फॉलोअर्स असावे, किंबहुना ते फॉलोअर्स एखाद्या वेळी जास्त फुगून सुद्धा तयार केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा आपण म्हणतो की याचे करोडो फॉलोअर्स आहे तर जो माणूस याला बघत नाही तोही बघायला लागतो, अरे काय याच्यामध्ये विषय जरा बघूया. ही एक अट्रॅक्शन समाज माध्यमांचं आहे, त्याच्यासाठी लोक एवढे जातात. दुसरं, या समाज माध्यमाचा त्याने वापर अशासाठी केलाय की त्याला ऍडव्हर्टाईज वेगळी करायची गरज नाही. याच्याच माध्यमातून तो अशा प्रकारे दाखवतो की इथे संपर्क तिथे संपर्क, आणि मग तरुणांनी संपर्क केल्यावर कानोकानी ही माहिती दिली जाते की अरे अशा रेव पार्टीत होतात, त्याच्यामध्ये सापाचं विष. धनराजी, मी आपल्याला थोडं थांबवतोय. आपल्यासोबत आणखीन एक अतिथी मान्यवर आहेत, सर्पमित्र जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून मी जाणून घेईल की हे सापाचं विष नवा नशेचा प्रकार आता उदयास आलेला आहे. तत्पूर्वी आपण ग्राफिक्स घेणार आहोत की या संदर्भातला अधिक तपशील आपण प्रेक्षकांना दाखवू, त्यानंतर मी प्रश्नाकडे जाईल. एल्विश यादव याच्यावर हा आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एल्विश यादव याने रेव पार्टीमध्ये सापाचं विष पुरवलं असा त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता रेव पार्टी आणि सापाच्या विषामुळे होणारी नशा आता ही चर्चेचं केंद्रबिंदू बनली आहे. आज सर्वत्र या सापाच्या नशेसंदर्भात चर्चा केली जाते. या संदर्भात आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना पाहत आहेत. एल्विशला नोएडामध्ये अटक करण्यात आली, मात्र त्याचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. या संदर्भात काँग्रेसनं आता सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे, आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मेनका गांधी यांनी आपली काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मैम, पीएफए ने कंप्लेंट फाइल की है. जी, पीएफए ने चाप लगा करके उनको, उनके लोगों को पकड़ा. ये जो बंदा है इसके ऊपर हमारी नज़र बहुत दिनों से है, क्योंकि ये जो अपने फिल्में खींचता है, फोटो खींचता है और लगाता है यूट्यूब पर, उसमें वो सांप अक्सर पहनता है. तो फिर ये सारे के सारे सांप इंडेंजर्ड स्पीशीज हैं.
पाइथन्स हैं, कोबरास हैं, और इनको लेने के लिए, इस्तेमाल करने के लिए 7 साल की सज़ा, संगीन जुर्म माना जाता है। शेड्यूल 1 एनिमल है। फिर उसके बाद पता चला कि ये बेचता है इनका वेनम। तो ये ट्रैप के लिए हमने उन्हीं को ही फ़ोन करके कहा कि हम पार्टी कर रहे हैं, आप अपने लोगों को भेजिए। पहले उसने लोगों को भेजा देखने के लिए कि ये ट्रैप है या क्या है, लेकिन उसको लगा कि सब कुछ सही है, तो 5 लोगों को भेजा स्नेक वेनम के साथ और सांपों के साथ, और ये सप्लाई करता है गुड़गांव में और नोएडा। मैम हरियाणा मुख्यमंत्री तो तारीफ करता है कि ऐसे युवाओं से प्रेरणा लेनी चाहिए, बाकी के युवाओं को मंच शेयर करते हैं उनके साथ हजारों की संख्या में। कि क्या होता है कि लोगों की असलियत। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी पराग शिंदे सर्पमित्र आहेत, ते जोडले गेलेले आहेत। परागजी, मला आपल्याला हे विचारायचं आहे की सापाच्या विषाची नशा आता हा चर्चेचा विषय बनलेला आहे, तर कशा प्रकारे ही नशा केली जाते आणि कोणकोणत्या प्रकारचे साप असतात ज्यांच्या विषामुळे नशा होते आणि ती आज होताना पाहायला मिळत आहे? ऍक्च्युली काय आहे की माझ्या माहितीनुसार काही लोक सेमी व्हेनमस स्नेक पण यूज करतात, जेणेकरून जिभेला ते बाईट करतात, जेणेकरून जीभ आणि मेंदू या दोघांचं कनेक्शन असल्या कारणामुळे ती व्हेनम जास्त असर होतो एक बोलतात ना की नशेमुळे। आणि आजकालच्या जमान्यात ती सापाची बाईट करण्याची नशा आहे ही टॉपवर आहे ड्रग्स आणि याच्यामध्ये पण। तर यांनी कोणते कोणते साप वापरले हे त्याच्यावर डिपेंड आहे की ती नशा कशी करत होते। एक कधी कधी अजून एक ऑप्शन आहे की जे अँटीव्हेनम बनतं त्याची सुद्धा नशा होते, सापाच्या विषेचं तोड म्हणजे अँटीव्हेनम, त्याची सुद्धा नशा होते या इकडे, आणि ते करोडोमध्ये विकतात। जी, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की एक प्रकार झाला की आपल्या जीवेवर सापाकडून आपण दंश करून घेणं, आणि दुसरा एक प्रकार आहे की विष काढून सुद्धा त्याचं सेवन करून सुद्धा अशा प्रकारची नशा केली जाते। हा, विषाचं औषध अँटीव्हेनम त्याच्यामुळे पण नशा होऊ शकते। जी, म्हणजे असे काही पदार्थ सुद्धा त्या विषापासून तयार केले जातात ज्याच्यापासून नशेसाठी काही असे पदार्थ बनवले जातात जे हे पार्ट्यांमध्ये यूज केले जातात। आणि मुद्दा असा आहे की अशा प्राण्यांना या नशेसाठी वापरणं हे कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसतं? 1972 ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये आपण साप पकडणं काय, तुम्ही सापाचं विष पण काढू नाही शकत आणि सापाला मारू सुद्धा नाही शकत। तर सापाचं जर विष काढून सेवन करणं किंवा स्नेक बाईट्स घेणं हे खूपच चुकीची गोष्ट आहे। जी, एक विषारी साप आपण जर चावला तर मृत्यू होतो, किंवा आपल्याला जर तात्काळ उपचार त्यावर मिळाला नाही तर आपला जीव आपल्याला गमावा लागू शकतो। या संदर्भात भरपूर आपण ऐकलेल्या आजवर याच गोष्टी कानावर आलेल्या आहे। पण हा जो नशेचा प्रकार आलेला आहे, तर यामध्ये जर सापाने दंश केला तर तो विष आपलं त्या जिभेवर सोडेलच, पण त्यामध्ये मृत्यू न होता नशा होणं हा काय प्रकार आहे? मृत्यू न होणं कारण काही लोक असे आहेत की ते साप सेमी व्हेनमस म्हणजे निम विषारी, त्याच्यामध्ये अर्ध व्हेनम आहे, अर्ध, ठीक आहे, तो व्हेनम आपल्या जिभेला गेला तर व्हेनम मध्ये काय असतं की ब्रेन मध्ये कनेक्ट झालं तर जास्त जर प्रमाण घुसलं आतमध्ये व्हेनमचं तर माणूस मरू शकतो। अगर सापांवर डिपेंड आहे साप किती विष सोडतोय, सेमी व्हेनमस स्नेक अर्ध विषारी आहे, हलका व्हेनम सोडतात जेणेकरून आपल्याला गुंगी येते आणि ती गुंगी नशेमध्ये चेंज होऊन जाते। म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला साप हा आपल्याला दंश करतो त्यावेळेला त्याचं विष सोडण्याचं जे काही मात्रा आहे ती नियंत्रित करून हा नशा केला जातो। हो, बरोबर। मग हा सापाकडूनच नियंत्रित केला जातोय, म्हणजे साप एकदा जर दंश करेल तर तो त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला जर वाटलं की बा माझ्यावर हल्ला होतोय म्हणून तो विष सोडत असतो, तर तो त्याच्या विशिष्ट मात्रेवर प्रमाणात विष सोडेल। पण त्याची नियंत्रित कशी केली जाते प्रमाण की एवढ्याच प्रमाणातलं विष हा या दंशातून सोडेल? ओके, नियंत्रित करण्यासाठी अजून एक पद्धत आहे, सापाचं विष पहिले काढलं जातं जेणेकरून दुसऱ्या पार्टला, दुसऱ्या स्टेपला तो साप कमी विष सोडतो, जेणेकरून तो असर कमी होतो। जी, सापाचं विष हे अनलिमिटेड आहे, पण त्याला रिप्रोडक्शन करण्यासाठी काही कालावधी लागतो, तर त्यामुळे तो कालावधी अगर लवकर होत असेल तर तो व्हेनम खूप कमी प्रमाणात जातो। जी,
धन्यवाद परागजी, आपण आमच्याशी चर्चेमध्ये सहभागी झालात आणि या संदर्भात प्रेक्षकांना अधिक माहिती दिली आणि कशा प्रकारची ही नशा असते त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. या संदर्भात एल्विश यादव यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे काही त्याच्यावर आरोप होत आहेत त्यावर एल्विश यादव यांनी सुद्धा माध्यमांपुढे येत आपली प्रतिक्रिया दिली आणि या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. एल्विश यादव असं म्हणतो की या प्रकरणामध्ये माझा काही समावेश नाही, बदनाम करण्याचा हा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा एल्विश यादव यांनी म्हटलेलं आहे. जर या प्रकरणात आपला काही सहभाग आढळला तर आपण या सर्वांची जबाबदारी घ्यायला सुद्धा तयार असल्याची तयारी एल्विश यादवने समाज माध्यमांवर बोलताना दाखवलेली आहे. ज्यांनी हे आरोप केलेले आहेत यांच्यामध्ये काहीही सत्यता नाही असं म्हणत हे सर्व आरोप एल्विश यादवने फेटाळलेले आहेत. आता या प्रकरणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळंच राजकारण सुद्धा सुरू झालंय. आता या प्रकरणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकारण तापायला लागलेलं आहे, कारण राजकीय आरोप प्रत्यारोप होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत या संदर्भातला, त्यातून आपल्याला कळेल की काय राजकारण होतंय. तो व्हिडिओ आपण आता पाहूयात. हा व्हिडिओ बघा, हा आहे व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरचा. ज्यावेळेला त्यांच्या घरी गणपतीचं आगमन झालं होतं त्यावेळेला एल्विश यादव याला पाहुणा म्हणून बोलवण्यात आलेलं होतं आणि हा त्याचा आरती करण्याचा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानमधला आहे. ज्यावेळेला प्रसिद्ध कलाकार, अभिनेते, यूट्यूबर्स, सोशल मीडियामधले स्टार यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये एक बिग बॉस OTTचा विजेता एल्विश यादव याचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे याचे थेट आता संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जोडले जात आहेत आणि त्यावरूनच राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. राजकारण सुद्धा तापलं आहे. राजकीय प्रतिक्रिया यावर सुद्धा आल्या आहेत. पाहूयात. चोरांना सजा आणि चोरांची मजा आणि इमानदाराला सजा असं राज्यात सगळं चाललेलं आहे. तुम्हाला हे जो माणूस महिलांच्या संदर्भात अत्यंत घाणेरडं वक्तव्य करतो, जो माणूस ड्रगच्या व्यवसायामध्ये असल्याचे अनेक पुरावे आहे, अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलवून त्याच्या हातून आरती करून घेणं म्हणजेच बाप्यांच्या हाती आरती देऊन पुण्याचं काम करून घेण्याचा प्रकार या राज्यामध्ये सर्वात चालला काय असं एकूण दिसतंय. गर्दीत फोटो काढणं मी समजू शकतो, गर्दीत कुणी कुणासोबत फोटो काढू शकतो, पण शासकीय बंगल्यावर आरती करायला लोक येतात याचा अर्थ काय? मग आरतीच करायची असेल, आमचे मनोज जरांगे सारख्या लोकांना जे समाजहितासाठी बिचारे आपला जीव धोक्यात घालतात अशा लोकांच्या हाताने आरती करा, अशा लोकांना बोलवा. नेमकं काय गौड बंगाल आहे आम्हाला काही कळत नाही. मला वाटतं त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडचे लोक त्याच्यावर, कारण त्यांनी शाउटिंग ब्रिगेड फार मोठी तयार केली आहे, ते बोलतील कदाचित. महाराष्ट्रातलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा हे गुन्हेगारांसाठी पर्यटन स्थळ बनलं आहे का असा प्रश्न जनता आता विचारत आहे. एल्विश यादव जो एका गंभीर गुन्ह्यामध्ये पकडला गेलेला आहे, सापाचं विष हे नशा म्हणून वापरणारे आणि रेव पार्टी अरेंज करणारे लोक जर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आरतीमध्ये भेटत असेल तर मग आपण त्याला काय म्हणायचं? प्रश्न असे उपस्थित होतात की याचा अर्थ त्यांनी प्रशासनामध्ये किती घुसपैठ केलेली आहे. या चर्चेमध्ये धनराज वंजारी आपल्याशी जोडलेले आहेत. धनराजजी, माझा प्रश्न आहे आपल्याला की आपण या संदर्भात राजकारण कसं पेटलं ते सुद्धा पाहिलेलं आहे. राजकारण्यांच्या जर आपण राजकारणाच्या याच्यात बघितलं तर अशा प्रकारचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा राजकारण्यांना हे टाळता येतात का? ते कसे टाळू शकतात? राजकारण्यांना का टाळता येऊ नये? राजकारण अपरिहार्यपणे याच्यामध्ये पेटणारच, कारण मुख्यमंत्री महोदयांनी ही घोडचूक केलेली आहे. माणसं मुख्यमंत्र्यांच्या सारख्या व्यक्तीच्या घरी निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी जात असतील तर त्यांची SID मार्फत स्क्रुटिनी झाली पाहिजे. कोण माणूस आहे, हा युट्यूबर आहे, फेमस युट्यूबर आहे म्हणे काय काय क्वालिफिकेशन झालं का? त्याच्यापेक्षा एखाद्या माणसाने 240 दिवस भारतीय संविधानाचं पारायण केलं असेल तर त्याला बोलवा ना तुम्ही आरती करायला, फार औचित्याचं होईल, मोठी पब्लिसिटी करा.
पण जी. हे चुकीचं आहे अशा प्रकारे गुन्हेगारांना बोलवणं, आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्यातून धडा घेतला पाहिजे, इतर पॉलिटिशियन्सनी धडा घेतला पाहिजे. आणि असे लोक जेव्हा एक्सपोज होतात तेव्हा हा प्रकार केवढा वाईट आहे. खरं तर याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत, ते मला सांगावेसे वाटतात या ठिकाणी. कारण सापाचं विष देणं याचा जर धक्का बसला आणि जोरात जर त्याला तिथे दुःख झालं, त्याचं म्हणजे वेदना झाल्या, तर कधी कधी साप विषारी नसताना सुद्धा मृत्यू झालेले आहेत. अमेरिकेमध्ये जेव्हा संशोधन झालं तेव्हा काही लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. त्यांना साप चावून, किंग कोब्रा चावून तुम्हाला मृत्यू असं सांगितलं. एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि त्याच्या हाताला 2 टाचण्या टोचल्या, जणू काही साप चावा घेतो तसा. विष नव्हतं, सापही नव्हता, तरीही ती 2 माणसं त्याच्यामध्ये मृतावस्थेत आढळली. कारण आपल्याला साप चावला हा जो एक सायकोलॉजिकल ट्रोमा असतो त्याच्याने माणूस मरतो. आणि म्हणून सदोष मनुष्यवध किंवा एंडेंजरिंग ह्युमन लाईफ याचा सुद्धा समावेश सेक्शन मध्ये अशा लोकांविरुद्ध केला पाहिजे. आणि दुर्दैव या महाराष्ट्राचं की महाराष्ट्राच्या दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्याच्या घरात, शासकीय निवासस्थानी असा माणूस आरती करायला जातो. मला तर वाटतं आता आपण सुद्धा जनतेने राजकारण्यांची आरती ओळायला पाहिजे. जी धनराजजी, या संदर्भात आता राजकारणी याच्यातून कशी आपली सुटका करेल त्याचा मागोवा आम्ही करतच राहू. तुर्तास धन्यवाद, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपले अनुभव या संदर्भातले आमच्या प्रेक्षकांपुढे मांडले आणि कशा प्रकारे रेव पार्टी होते या संदर्भात माहिती दिली. या संदर्भामध्ये आता राजकारण तापताना आपण पाहिलं, या संदर्भात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप सुद्धा केलेले आहेत. आम्ही दुसरीकडची बाजू सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यांची पाठ राखण न करताना दिसले. त्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहतोय. आम्ही शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एल्विश यादव आरती प्रकरणी आपली प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणामध्ये आम्ही शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. आजच्या जय विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.